काल फिरून आल्यानंतर ना कधी झोपलो ते कळलंच नाही. आणि आता सकाळी उठल्यानंतर ना आमच्या आज घरामध्ये बराच पसारा तुम्हाला दिसणार आहे, कारण की आज आपण करतोय घराचं कलरिंग. म्हणजे आतमध्ये जरा बरंच तनिष्कने खराब केलं होती भिंती वगैरे, त्याच्यामुळे त्या भिंती आपण फक्त आता त्याचे डाग मिटवतो. या दोघी बेडरूममध्ये बसलेले आहेत आणि तन्वीशराव यायचेत. तन्वीशचं काय करायचं ग? खारघरला पाठवायचं. पण या कलरचा वास किती दिवस असेल ते माहित नाही, पण आता सध्या धूळ आहे ना, हा. ते घासतायत ना, त्याला ते त्रास होऊ शकतो. त्याला ऑलरेडी अलर्जी आहे, सर्दी येते त्याला लगेच. मग डायरेक्ट तिकडून तिकडे घेऊन जायचं का? स्कूलमधून तसंच घेणार. बॅग पॅक कर ना. तर ऑलमोस्ट आपलं तर कलरचं काम संपत आहे, कारण की ह्याच्या आधी सगळं त्यांनी घासून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुट्टी लावली आणि आता पुन्हा कलर करतात. तो कलरचं काम झालं की लगेच आपण साफसफाई करणार आहोत. बट अख्खा दिवस जाणार याच्यामध्ये. बाय द वे ब्लॉक करत असताना तुम्हाला सारखा आता टक 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 असा आवाज येईल, कारण की आमच्या समोर बनते बिल्डिंग. आणि फायनली आपलं घर आता चकाकतंय. तन्वीशने जे काही घाण केलं होतं की ना, अक्षरशः याच्यावरती प्रत्येक भिंतीवरती त्याने उठवलं होतं त्या पेन्सिलने. आता त्याला सांगितलं पाहिजे की एवढा आता आपण खर्च केलेला आहे तर उठवू नकोस. सो कशासाठी तर आपण व्हिडिओ बनवतो. खरं तर ही आमची रेंटेड रूम आहे, त्याच्यामुळे इथे आम्ही कलर करायची काही गरज नव्हती. बट आम्ही कलर केला कारण की आपल्याला व्हिडिओमध्ये ते विचित्र दिसते, चांगलं दिसत नाही, त्यामुळे तो कलर केलेला आहे. मला टापटिपीत आवडतं, मला असं गचाळ आवडत नाही किंवा प्रतिमाला पण आवडत नाही. ते किती दिवस झालं आमचं चाललं होतं की ही घाण जी आहे ना ती आपल्याला पुसली पाहिजे, स्वतः कलर केले पाहिजेत किंवा आपण कोणाकडनं तरी कलर करूयात. बाय द वे तन्वीश आणि आई कुठे तुम्हाला दिसणार नाही, आम्ही तिघच आहोत आता घरामध्ये, कारण की तन्वीशला खारघरमध्ये आम्ही सोडलेलं आहे. तन्वीश बरोबर आई आहे. आता त्या दोघांना आणायला चाललेलो आहे. तन्वीशला या कलरचा वासाचा थोडासा प्रॉब्लेम झाला असता आणि धूळ खूप झाली होती. आम्ही आता प्रॉपर हे घर धुवून घेतलेलं, अक्षरशः धुवून घेतलेलं आहे आणि अख्खा दिवस गेलेला आहे. सकाळपासून आमचं काम चालू आहे. या इथे दादा थिएटरचा अनुभव घेत आहेत. सध्या ते डॉक्युमेंटरी बघतायत, त्यांना डॉक्युमेंटरीज बघायला जास्त आवडतात. बघा बघा, आवरलं का मॅडम? चला की राव. तन्वीश आलेला आहे, आजी पण आलेली आहे. आता दोघांसाठी सरप्राईज आहे. आपलं घर बघ किती छान झालंय. हा, अगं आपल्या थिएटरमध्ये पिक्चर बघत होते. दादा आईला मी म्हणलं की दादा थिएटरमध्ये पिक्चर बघतायत. ते म्हणजे कुठे गेलेत? मी म्हणले गेलेत पनवेल मधल्या थिएटरमध्ये. आत्ता समोर बघते म्हणजे इथं येतोय. तिला खरंच वाटलं. पण ते आपल्या थिएटरमध्ये पिक्चरच बघत होतं की नाही? झालं का बघून? बघून झाला. कसं काय वाटतंय मग? चकाचक एकदम. काय झालं? मच्छर आहेत. या लवकर या, उशीर झाला आपल्याला. लवकर आईला आता बसवलं पाहिजे. तू बस ते नंतर न कर. अरे बाळा इकडे ये, त्याला लावा इकडे बाहेर. माझा पासवर्ड काय काय माझा पासवर्ड समजला. तुझा पासवर्ड समजला तन्वीशला तर तू किती अवघड चेंज करणार. काय सांगितलं त्याला? जाऊ सोडा. अरे बोला, रेकॉर्डिंग चालू इकडे. असं दंगा करतात. एनेज, सो काल आपल्या घरामध्ये कलरिंगचं काम झालं, त्याच्यामुळे काल कुठे जाता नाही आलं. बट आज आपण निघालेलो आहोत मॉलला. एक्साइटेड माणूस पाठीमागे बसलाय आज. सो काय पुढे काय फुटेज खायला आलाय? जा पाठीमागे. चला जाऊया. कुठल्या मॉलला जायचं अजून ठरलं नाही. सीवूड बघा, याने ठरवलंय. चला आता.
दादा घ्यायची का मर्सिडीज? बसलो मर्सिडीज बेंज मध्ये. कशी आहे? मस्त आहे. 75 लाख फक्त. फक्त हा, काहीच नाही. एक तुकडा काढायचा. एक तुकडा काढायचा बस. हा, वावराचा. वावराचा. आपल्याकडे बागायत आहे 100 एकर. गुंटे पाटील. चला आता चालवून बघूयात आपण गाडी. गाडी एकदम गाडी आहे बाबा, खतरनाक गाडी. दिवस एक दिवस बापरे यायचे लोगो दिसतो एक नंबर. मर्सिडीज इज अ ड्रीम. आई आणि दादांना मॉल कसा वाटला हा? काय छान म्हणतेस? आहे, छान आहे. छान आहे ना दादा? हा, कसं काय? एकदम मस्त वाटला. केवढा मोठा आणि भयंकर मोठा आहे. आणि या इथे जर एखाद्या दुकानात गेलो तर प्राइजेस बघितल्या का सगळ्यांच्या? प्राइसेस बघितले पण माल बी तसा आहे ना ब्रँडेड. ब्रँडेड ब्रँडेड आहे. एक नंबर. मग घ्यायचं का? काय घ्यायचं का इकडे? काय घेतो? घेतलं पाहिजे ना. तू JKVची आई आहेस, हो. कळलं ना. गोष्ट काय ब्रँडच घातली पाहिजेस तू पण. पण साडीचं दुकानच मिळत नाही तेवढी उशीर आपण शोधतोय. साडीचं दुकानच नाही इथं. साडी दुकान नाही. आहे की नाही? बाकी सगळं आहे, सगळं माल मिळतोय. हा फक्त साडी मिळत नाही. हा, याचं काय चाललं इकडे? मल्हारी मल्हारी गाणं म्हणतोय वाटतं तो. चला जायचं आता जेवायला. आईला काय खायचंय जेवणामध्ये? काय खायचंय? काही चालेल. काही म्हणजे काय? आवडी काही नावाचा पदार्थच नसतो आपल्याकडे. मच्छी. मच्छी. हा, फेवरेट आहे तिची. फेवरेट मनातलं बोलले. तन्वीश, अरे डिक्की नाही ओपन होत. चल जाऊयात आपण. तुला तर आवडत पण नाहीये काय इथलं? काय आवडले तुला? ठीक आहे, घ्यायची ती. चल मग. कुठे आहे? पैसे दे ना. पैसे दे की. कुठे आहेत तुझ्याकडे पैसे? दे दे पैसे. तू आणलेत ना? अरे आपण तनुषला ठेवूयात की इथे? तनुषला ठेवतो आम्ही. हा इथे तनुष इथे राहा. हां कट्टी काय? मॉलमधून बाहेर आल्यानंतर ना आईनं तिचं एक मत मांडलंय. काय काय ग? आहे त्यात समाधानी असावं लोकांनी. म्हणजे आपल्या आहे ती परिस्थिती काय वाईट आहे का? नाहीच की. दिवस येतील. काय झालं? चला की लवकर. काय झालं? चष्म्याची वेळ लागली. चष्म्याचा वेळ लागलाय काय? सापडतोय का? चष्मा हरवला नाही ने? हरवला. एक दिवस दादा नव्हते सोबत तर चष्मा हरवलाय. दादा आलं का तुमचं मेन जेवण? काय करतो? काय खात होता पण इतकं उशिरा? स्टार्टर म्हणतात त्याला. काय? स्टार्टर. आता हे कसलं चटर त्यालाच पुढे बघ. त्यानंच पोट भरलं. आता आपल्याला हे संपवायचं आहे. मी काय म्हणते, ही काय आहे? नान. नान म्हणतात त्याला. रोटी नाहीत म्हणत, चपाती नाहीत म्हणत, नान म्हणतात. हा कुठला प्रकार नाही. शेवटी 12 वाजलेच आपल्याला घरी पोचायला, आहे की नाही? आईनं बरा कड काढलाय आज एवढा उशीर. जाऊ आता झोपा, मारा कल्टी. कोणतं गाणं म्हणतोयस बाळा तू? काय बोललास? छान गाणं म्हणतोयस तू. कुठलं गाणं म्हणतोयस? राजा राजा रो राजा शिवबार. क्या बात. तुला खूप आवडतं हे गाणं? वा. बसा बसा. चला आता आईन दादा निघालेले आहेत गावाला. सो त्यांना आपण आता बसला बसून देऊया. गावाकडच्या माणसांना शहरात जास्त दिवस राहिल्यावर गुदमरल्यासारखं होतं आणि ते खरंच आहे बरं का. त्यामुळे आम्ही या दोघांना जास्त दिवस राहण्याचा आग्रह नाही करू शकलो. शेवटी प्रत्येक आईवडिलांना आपली मुलं ही नेहमी सोबत असावी असंच वाटत असतं. पण शेवटी आयुष्याचं गणित आणि मनाची ओढ जिकडे तुम्हाला घेऊन जाईल तेच सत्य आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे आईवडिलांना गावच्या गाडीत बसल्यावर झालेला आनंद हा सर्व काही सांगून जात होता. शेवटी मातीची लेकरच ती या कोंदट जंगलात नाही रमायची बघा.